जय जिनेन्द्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 7 भाग 15 जैन दर्शन व वस्तुनिष्ठता। इतर दर्शनाप्रमाणे जे सर्वज्ञ जैन देवाने सांगितले ते जैन शासन असा अर्थ अलौकिक व्यवहार भाषेमध्ये केला जातो, पण जैन शासनाचा तो खरा अर्थ नाही। आचार्य समंतभद्र म्हणतात, पक्षपातो न मे वीरे न द्वेषः कपिलादिषु युक्तिं द्वचनं यस्य तस्य कार्यः परिग्रहः। भगवान महावीर हे जैन धर्म पक्षाचे होते म्हणून त्यांचे वचन खरे, कपिलादी मुनी इतर धर्म पक्षाचे होते म्हणून त्यांचे वचन खोटे, असा पक्षपात जैन दर्शनास मान्य नाही। जैन दर्शन म्हणजे ज्याचे वचन प्रत्यक्ष प्रमाण, युक्ती प्रमाण, आगम प्रमाण यांनी युक्त असेल, जे वचन वस्तुनिष्ठ असेल, ज्यात कोणत्याही प्रमाणाने बाधादोष येत नसेल, ते वचन सत्य होय, ते वचन जैन दर्शन होय। जैन दर्शनाने वचनाची प्रमाणता वस्तुनिष्ठत्वावर मान्य केली आहे। यावरून जिनाने सांगितले ते खरे ते जैन दर्शन असे नसून जे वस्तुनिष्ठ आहे, वस्तूचे जसे यथार्थ स्वरूप आहे, वस्तूचे जे अंतरंग ध्रुव स्वरूप आहे, ते जिनांनी ओळखले, पाहिले, जाणले व तेच लोकांना सांगितले। यावरून जे खरे वस्तुनिष्ठ आहे ते जैन दर्शन, हा जैन दर्शनाचा खरा अर्थ आहे। जैन दर्शन व इतर दर्शनात जर स्थूल मनाने फरक असेल तर हा मोठा फरक आहे की इतर दर्शन म्हणतात जे माझे ते खरे, परंतु जैन दर्शन म्हणते जे माझे ते खरे नसून जे खरे ते माझे। इतर दर्शनामध्ये माझेपणाचा पक्षपात आहे, परंतु जैन दर्शनामध्ये माझेपणाचा पक्षपात नसून खरेपणाचा पक्ष आहे, म्हणून तो निष्पक्ष खरा न्याय देणारा न्यायाधीश आहे। जैन शब्दाची उत्पत्ती। सर्वसाधारण लोकव्यवहार भाषेने जो कामक्रोधादी षड्रिपूंना जिंकतो, अर्थात जयती इति जिनहा, त्याला जिन म्हणतात, परंतु व्यवहार भाषा परमार्थ गूढ अर्थाची सूचक असते। ज्याप्रमाणे आपण व्यवहारात तुपाचा घट असा शब्दप्रयोग करतो, पण वास्तविक घट तुपाचा बनलेला नसतो। तुपाने सहित असलेल्या मातीच्या घटामध्ये तुपाचा उपचार करून तुपाचा घट असे आपण लोकव्यवहारात म्हणतो, परंतु बोलणारा व ऐकणारा यातील गूढ परमार्थ समजून घेतो व तूप असलेला घट घेऊन येतो। तोच न्याय येथेही लागू आहे। षड्रिपूंना जिंकणारा जिन म्हटला जातो, पण षड्रिपूंना जिंकण्याचे परमार्थ गूढ रहस्य काय आहे? कोण षड्रिपूंना जिंकू शकतो? याचा जर सूक्ष्म दृष्टीने विचार केला तर निश्चयनयाने वास्तविक जो निजाला अर्थात आत्म्याला जाणतो तोच षड्रिपूंना जिंकतो व तोच जिन म्हटला जातो। आत्मज्ञच सर्वज्ञ होऊ शकतो। तत्वदर्शनाचे मूळ निजदर्शन, आत्मदर्शन आहे। जैन दर्शन म्हणजे निजदर्शन, निजदर्शन तेच खरे तत्वदर्शन, तत्वदर्शन तेच जैन दर्शन होय। जो एकाला जाणतो तो सर्व जगाला जाणतो, जो एकाला देखील जाणू शकत नाही तो सर्वांना देखील जाणू शकत नाही। येथे एक म्हणजे जाणणारा आत्मा। सर्व जग अन्य वस्तूला जाणण्यासाठी उत्सुक असते। जीवतत्वाची सिद्धी करताना न्यायशास्त्रामध्ये मोठ्या मार्मिक रीतीने सिद्धी केली आहे। अस्ति जीवः जिज्ञासान्यथानुपपत्तेः। जीव नामक पदार्थ डोळ्याने दिसत नसला तरी तो पदार्थ सत्रूप आहे, कारण जी जिज्ञासा जाणण्याची उत्सुकता दिसून येते ती अन्यथा दिसली नसती। जाणण्याची उत्सुकता असणे हे जीवाचे चिन्ह लक्षण आहे। इतर दर्शन जगाला जाणण्याच्या पाठीमागे लागले आहे। इतर दर्शनांनी जगाला जाणण्याचा उपदेश केला आहे, पण जैन दर्शन म्हणते जगाला जाणण्यासाठी जगाच्या पाठीमागे लागावे लागत नाही।
आत्मदर्शनात, ब्रह्मदर्शनात संपूर्ण विश्वाचे दर्शन सहजगत्या घडते, हे गूढ तत्त्व जैन दर्शनाने सांगितले आहे. हे जैन दर्शनाचे एक वैशिष्ट्य आहे. आत्मा ज्ञ आहे, जाणणारा आहे. जाणणे हा आत्म्याचा स्वभाव आहे. सर्व जग ज्ञेय, जाणले जाणारे आहे. ज्ञानाचे द्वारे जाणले जाणे हा ज्ञेयाचा स्वभाव आहे. ज्ञानाचे एक एवढे सामर्थ्य आहे की ज्ञानाच्या स्वच्छ प्रकाशात संपूर्ण ज्ञेय पदार्थ, संपूर्ण जग युगपत स्वयं प्रतिबिंबित होते. ज्याप्रमाणे दर्पणामध्ये आपण अनेक वस्तू युगपत एकदम पाहू शकतो. प्रत्येक वस्तूला अलग अलग जाणण्याचे श्रम करावे लागत नाही. तीच गोष्ट ज्ञानदर्पणाची आहे. ज्ञानरूपी दर्पणात संपूर्ण ज्ञेय, संपूर्ण जग युगपत एकदम दिसू शकते. काही प्रतिबंध आडकाठी नसेल तर ज्ञस्वभावी आत्मा संपूर्ण ज्ञेयाविषयी कसा अज्ञ राहील? अर्थात मुळीच अज्ञ राहणार नाही. यावरून सर्व जगाला जाणण्यासाठी सहजसिद्ध सोपा उपाय म्हणजे स्वतःला जाणणे हा आहे, हे जैन दर्शन सांगते. यावरून हे सिद्ध होते की जे आत्मदर्शन तेच वस्तुतत्वदर्शन, जे वस्तुतत्वदर्शन तेच खरे तात्विक दर्शन, जे खरे तात्विक दर्शन तेच जैन दर्शन. प्रश्न: येथे सहज प्रश्न उपस्थित होऊ शकतो की इतर दर्शन देखील वस्तुतत्वाचेच वर्णन करतात, मग त्यांचे दर्शन ते तत्वदर्शन खरे दर्शन नव्हे का? समाधान: इतर दर्शन देखील वस्तुतत्वाचेच वर्णन करतात, परंतु आत्मदर्शन झाल्याशिवाय वस्तुतत्वाचे खरे दर्शन होऊ शकत नाही. हे गूढ रहस्य इतर दर्शनांनी ओळखले नाही, म्हणून त्यांचे तत्वदर्शन खरे तत्वदर्शन म्हटले जात नाही. तसेच जेथे पक्षाभिमान आहे, पक्षपात आहे, तेथे ज्ञानाची अपूर्णता आहे. पक्षपातपूर्वक, अपूर्ण ज्ञानपूर्वक होणारे तत्वदर्शन हे खरे तत्वदर्शन होऊ शकत नाही. जो निष्पक्षपाती व त्या विषयाचा पूर्ण तज्ज्ञ असतो तोच खरा न्यायाधीश होऊ शकतो. इतर दर्शनाविषयी वर्णन करताना जैन दर्शनाचार्य म्हणतात, स्ववैरिणस्ते परवैरित्वात. जे परवैरी आहेत, दुसऱ्या प्रतिपक्ष पक्षाशी सहमत नाहीत, दुसऱ्या प्रतिपक्ष पक्षाचा सर्वतः निषेध करतात व आपला पक्षच काय तो खरा असे समजतात, ते खरोखर स्ववैरी आहेत. कारण ते आपल्या स्वपक्षाची देखील सिद्धी करू शकत नाहीत. प्रतिपक्ष परपक्षाची मान्यता स्वीकृत केल्याशिवाय आपण आपला स्वपक्ष सिद्ध करू शकत नाही, हे गूढ रहस्य इतर दर्शनांना समजले नाही. म्हणून त्यांचे तत्वदर्शन पक्षपाती असल्यामुळे खरे तत्वदर्शन होऊ शकत नाही. जैन दर्शन पक्षपाती नाही, निष्पक्षपाती आहे, पक्षातीत आहे. येथे पक्षातीत याचा अर्थ सर्व पक्षांचा सर्वतः निषेध करणारे असा नसून सर्व पक्षांना आपापले इष्टस्थानी प्रतिष्ठित सुव्यवस्थित मानणारे ते जैन दर्शन होय. म्हणून जैन दर्शन निष्पक्षपाती असल्यामुळे, वस्तूचे पूर्ण व यथार्थ दर्शन करून देणारे असल्यामुळे खरे तत्वदर्शन आहे.